ताडोबाचं एक गोष्ट मला खूप आवडली की प्रचंड क्लीन आहे, कचरा नाही कुठेही. फॉरेस्ट ऑफकोर्स फॉरेस्ट ॲनिमल्स एरिया पण क्लीनच ठेवावा, पण ते तुम्हाला एंट्रन्सला ग्लास बॉटल देतात की प्लास्टिक इज नॉट अलाउड, आणि प्रचंड स्वच्छता आहे. सो मला हे खूप आवडलं. बघा तुम्ही माझ्या मागे बघा, एक तरी कचरा दिसतोय का? आणि लोक हे रूल फॉलो करतात, हे खूप छान वाटलं. कारण की इंडियात बऱ्याच ठिकाणी गेलं की कचरा असतोच. माझ्या मुलाचं नेहमी असतं की इट्स व्हेरी डर्टी, पण इथे खूप छान आहे. सो क्लीननेस बाबतीत आय रिली लाईक द ताडोबा. आणि हॉटेल पण खूप मस्त आहे, फूड छान आहे, रिलॅक्स टाईम मिळतो. मेन टी व्ही नाही आहे, रेन नाही आहे, वायफाय नाही आहे. सो फॅमिली टाईम आपल्याला छान इथे मिळतो, नाही तर असा वेळ कुठे मिळतो ना. आता हॉलिडे संपल्यावर परत तेच रुटीन, जॉब, वर्किंग, नो टाईम, स्वतःसाठी वेळच नाही मिळत. सो ही ट्रिप खूप मस्तच रिलॅक्स झाली. ब्रेकफास्टमध्ये बघा काय मस्त होतं, इडली सांबार, चटणी, ढोकळा, फ्रूट्स होते, ब्रेड बटर जॅम होतं. मस्तपैकी ब्रेकफास्ट केला आणि मग असंच रिलॅक्स रिसॉर्टमध्ये पाळण्यावर बसून आईशी गप्पा मारत होती. आणि इतकं सुंदर हवा सुटली होती ना, एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटत होतं. आणि पुढे बघा आमच्या रिसॉर्टमध्ये कोण आहे, खूप सारे बटरफ्लायज, म्हणजे एकच नाही पण पूर्ण ग्रुप ऑफ बटरफ्लाय होता. आणि स्लो मोशन व्हिडिओ आहे, बट मला वाटत नाही की म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये स्लो मोशन दिसेल. सो याच्यानं माझं एक रील आहे, ते मी मे बी शॉर्ट्समध्ये अपलोड करेल किंवा मग इंस्टाग्रामवर मी अपलोड केलं आहे. सो ते रील नक्की बघा, इतकं सुंदर आहे, अवतीभोवती पूर्ण बटरफ्लायज आणि मस्त. सो ते रील नक्की बघा, मी लिंक टाकेल. तोपर्यंत तुम्ही हे छोटे छोटे आणि क्यूटशे बटरफ्लाय एन्जॉय करा, स्पेशली ब्लू कलरचं. फ्रेंड, आज आहे डे 2 आमच्या सफारीचा, आणि आज आमची आफ्टरनूनची सफारी आहे. सो आम्ही या गेटनी जाणार आहे आगारजरी, आणि त्याच्या अपोजिट साईडला आहे देवाडा, आडेगाव. सो लेट सी आज तरी टायगर दिसतो का. आणि ठीक आहे, पण जंगलचा एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. सो मी जंगलमध्ये मोबाईल अलाव नाही आहे, तो मी काहीही शूट नाही करू शकणार. पण टायगर दिसला किंवा कोणते ॲनिमल दिसले तर व्हिडिओच्या एंडमध्ये आय डेफिनेटली अपलोड द फोटोज. सो डू चेक माय फोटोज अँड लेट्स गो फॉर सफारी नाव. सो फ्रेंड्स, सफारी झाली. ऑफकोर्स तिथे मोबाईल अलाव नाही आहे, पण टायगर दिसला आणि खूप जवळून दिसला. लिटरली बाजूनी गेलो टायगरच्या, खूप मस्त वाटलं. त्यानंतर लेपर्डसुद्धा दिसला, जे अनएक्सपेक्टेड होतं बिकॉज क्लाउडी वेदर असल्यामुळे लेपर्ड दिसला. सो अशाने आमची ताडोबा ट्रिप एकदम मस्त झाली. तर माझी आईला विचारू, आई कसं वाटतं तुला टायगर, लेपर्ड? आपण सगळं पाहिलं आहे ना. ज्या उद्दिष्टाने आम्ही गेलो, आम्हाला लाईव्ह टायगर, लेपर्ड हे सगळे दिसले आणि त्यामुळे आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. आम्ही खूप एन्जॉय केला. पैसा वसूल हो गया असं म्हणू शकतो आपण, कारण की ताडोबाला गेलो आणि टायगर नाही दिसलं तर वाईट वाटतं, पण मजा आली. सो असं दिवाळी, तुम्ही माझ्या दिवाळीचं शॉर्ट आता बघायला जे मी अपलोड करणार आहे, आय थिंक ते येईल तोपर्यंत. आणि आमची ताडोबा ट्रिपची पण तुम्हाला मी छोटेसे व्हिडिओ टाकणार आहे. सो ते बघा नक्की. आणि असं तुमचं प्रेम माझ्यावर कायम असंच राहू द्या. थोडंसं बिझी रुटीनमुळे मला व्हिडिओ टाकणं इथे एवढं शक्य नाही होत, पण मी जसं वेळ मिळेल नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत जाईल. हो, मी काय खाते, सॉफ्टी खाते हल्दीरामची. सो हल्दीरामची सॉफ्टी माझी खूप फेवरेट आहे आणि मला ती पुण्याला मिळत नाही. सो नागपूरला आली की मी हल्दीराम खाते, बिकॉज चाइल्डहूडपासून ही सॉफ्टी खाते अँड आय जस्ट लव्ह इट. सो ओके, बाय बाय, गुड नाईट. ताडोबा ट्रिप संपली आणि पुण्याला वापस जायची वेळ झाली. सो बाय बाय नागपूर, भेटूया परत. आता पोहोचलो आहे नागपूर एअरपोर्टला आणि फ्लाईंग बॅक टू पुणे. खूप मस्त केली दिवाळी, एकदम मेमोरेबल दिवाळी झाली. सो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि चला मग आता जाऊया, फ्लाईटची वेळ होते थोड्या वेळ. तो आता बसलो आहे फ्लाईटच्या बोर्डिंगसाठी आणि सगळे टायर्ड आहे. मी आणि आय एक्साइटेड टू गो होम. की यू एन्जॉयड नागपूर? I only enjoyed Nagpur and जेव्हा पण ना असं फ्लाईट रनवेकडे जायला निघतं ना, मला खूपच सॅड वाटायला लागतं. काय माहीत तुमच्यासोबत असं होतं का? तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण की जेव्हा मी कॅनडा सोडत होती आणि ते फ्लाईट जेव्हा टोरंटोच्या रनवेला येत होतं ना, बापरे एवढं वाईट वाटत होतं ना, डोळ्यात पाणी चाललं होतं. आणि येस, निघालं फ्लाईट, झालं आमचं टेक ऑफ अँड इट्स बाय बाय टू नागपूर अँड सी यू सून. आणि व्हिडिओच्या एंडमध्ये फोटो बघायला दिसू नका ताडोबाचे. सो फ्रेंड, आता लँड झालं पुण्याला आणि आय होप तुम्हाला माझी ताडोबाची ट्रॅव्हल सिरीज आणि
दिवाळी सगळं काही आवडलं असेल. सो भेटूया पुढचंच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.